नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्ट्री टॉक्स या चॅनलवर। तर आज आपल्या इकडे जे आपले पाहुणे आलेले आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले आहेत। तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात। नमस्कार मॅम। नमस्कार। काय आपलं नाव? पूजा। कुठे राहता मॅम तुम्ही? कर्नाटक बेळगावमध्ये। बरं, आणि म्हणजे इथं काय कामाच्यासाठी आले का फक्त पॉडकास्ट देण्यासाठी चालत तुम्ही? नाही, माझं फंक्शन होतं आणि मी कॉन्टॅक्ट पण केला होता, त्यामुळे मला टाईम मिळाला आणि मी संपर्क साधला। बरं, आणि सध्या काय करता मॅम तुम्ही? मी आता सध्या ब्रेक घेतला आहे, म्हणजे मला थोडी परिस्थिती म्हणजे काय म्हणतात माझी हेल्थची प्रॉब्लेम होती, त्यामुळे मी थोडासा ब्रेक घेतला आहे। बरं, तर काय काय कसे तुमच्यासोबत अनुभव घडले होते आणि ह्याची सुरुवात कशी झाली ती? माझी सुरुवात ही म्हणजे 7वी मध्ये होते मी, आणि 7वी मध्ये मला हा त्रास पहिल्यांदा झाला। पहिल्यांदा म्हणजे मला हे काय आहे किंवा कुणालाच माहीत नसतं हे नक्की काय असतं हा प्रॉब्लेम। त्यावेळेला मला काय झालं, मी स्कूलमध्ये होते आणि माझा क्लास चालला होता, गणिताचा क्लास चालू होता, आणि मी क्लास करत करत आता क्लासच्या बाहेर लक्ष असतंच ना आपलं, तसं लक्ष माझं अचानक माझी कॅथलिक स्कूल होती आणि ते चर्च हे असताना क्रॉस होतं, आणि त्या क्रॉसमध्ये मी पाहिलं, आणि पाहिल्यानंतर मला तिथं एक असा हँगिंग म्हणजे स्वतःला फास लावून घेतलेला एक माणूस असा म्हणजे डोळ्यासमोर आल्यासारखं दिसला। मला दिसल्यानंतर मी शॉक झाले आणि मी जोरात ओरडल्यानंतर मला सगळ्यांनी विचारलं नक्की काय झालं, आणि मी तेव्हाच तिथं चक्कर येऊन पडल्यानंतर मला सगळ्यांनी म्हणजे सगळेजण आरडाओरडा चालू केला, पूजा पूजा म्हणून सगळेजण मला, मी पूर्णपणे म्हणजे त्या ह्याच्यात नव्हतेच, मला सगळेजण आवाज देतात पूजा काय होतं आहे। आणि मग त्याच्यानंतर मला घरच्यांनी म्हणजे स्कूलमध्ये आल्यानंतर विचारलं की काय होतं आहे प्रॉब्लेम, काय होतं आहे, मला बोलता येत नव्हतं त्यावेळेला पण। आणि नंतरला मग काय झालं, मला तिथून म्हणजे हॉस्पिटलला घेऊन गेलो, हॉस्पिटलमध्ये काही झालं नाही। मग तिथून काय केलं, म्हणजे आजूबाजूच्या लोकांनी सांगितलं की हिला दुसरा काहीतरी त्रास होतो आहे। मग तोपर्यंत तुम्ही बेशुद्धच होतात का? हो, बेशुद्धच होते, आणि मला त्यावेळेला माझ्या भावाने उचललं होतं, आणि मी दादाला फक्त एकच म्हणत होते, दादा मला वाचव। मग दादा म्हणत होता तुला कोणी मारलं आहे का, कोणी त्रास देतं आहे का, स्कूलच्या वेळेला ना म्हणजे मुलं किंवा त्रास देतील असं काहीतरी त्याला वाटलं। मग मी फक्त एकच म्हणत होते दादा मला वाचव। मग त्यांनी काय केलं, म्हणजे त्याला वेगळं वाटलं काहीतरी दुसरा प्रॉब्लेम असेल, मला दर्ग्याला घेऊन गेलं। मला रिक्षामध्ये बसवत होते, मी रिक्षात बसायला तयार नव्हते, मग तसं कसं बसं तरी बसवलं मला। म्हणजे काय मूवमेंट काय होतं तुमच्या त्यावेळेस? मूवमेंट म्हणजे काय, मी पूर्ण चक्करून पडले होते, आणि नंतरला मला ते रिक्षामध्ये बसवल्यानंतर जसा दर्गा यायला लागला ना, तेव्हा माझी हालचाल चालू झाल्यानंतर काय झालं, मला घरच्यांनी म्हटलं हिला त्रास चालू होतो आहे, माझे हात बांधले त्यांनी त्यावेळेला की ही पुढं जाऊन त्रास देईल म्हणून। मला हात बांधायचा प्रयत्न केला, मी हात सोडला त्यावेळेला सुद्धा, आणि नंतरला दर्गा जवळ आल्यानंतर मी काय केलं, मला रिक्षाच्या बाहेर काढत होते, मी रिक्षाचा जो दरवाजा होता ना मी घट्ट धरला होता, अक्षरशः तो रिक्षा होता ना हलत होता। माझा भाऊ, तो रिक्षा ड्रायव्हर, माझ्या घरचे 3-4 जण होते, त्यांनी पकडून मला म्हणजे असे खेचत होते, तरी पण मी त्या रिक्षाला सोडत नव्हते। मग त्याचा प्रयत्न केल्यानंतर मला तिथून त्यांनी हात धरून ओढून खेचून आणलं त्या दर्ग्यात, आणि दर्ग्यात आल्यानंतर मला माहीत नाही की नक्की तिथं काय विधी असते किंवा काय असते ते मला लक्षात नाही, पण मला घरच्यांनी सांगितलं की असं तुला त्रास झाला, आणि त्यावेळेला तू इकडे जाऊ नको किंवा कुणाच्या घरी गेल्यानंतर हे खाऊ नको, असं तसं झालं हे प्रकरण। मग तिथंच माझं जरासं मी व्यवस्थित झाले। मग 10 वर्षांनी परत मला हा त्रास झाला। मग इन बिटवीन त्या 10 वर्षाचा जो पिरियड होता त्या टायमिंगमध्ये काय झालं त्या गोष्टी? त्यावेळेला म्हणजे मी नॉर्मलच होते, त्यावेळेला पण कसं होतं, जो नेगेटिव्ह एनर्जी होती ना, त्या एक व्यक्ती होता ज्या व्यक्तीला म्हणजे कोणीतरी मारलं होतं। ते तुम्हाला कसं कळलं, म्हणजे जे तुम्हाला दिसलं होतं ते? हां, जे नेगेटिव्ह एनर्जी दिसली होती ना, मला त्याला कुणीतरी मारलं होतं, म्हणजे त्याचा मर्डर केला होता। आणि मला म्हणजे लहानपणी केस होते ना, मग सगळेजण म्हणतात अरे ह्याला असं मारलं तसं मारलं, म्हणजे गल्लीमध्ये थोडी चर्चा झाली होती, आणि चर्चा झाल्यानंतर म्हणजे हा त्रास मला अचानक झाला 7वीमध्ये झाल्यानंतर परत 10 वर्षांनी झाला। आणि 10 वर्षांनी म्हणजे असं काय झालं, त्यावेळेला माझा लहान भाऊ होता आणि मी घरात बसले होते, आणि त्यावेळेला काय झालं, मला त्रास झाल्यानंतर माझा भाऊच्या वेळेला 10 एप्रिल होता, 10 एप्रिलच्या वेळेला काय झालं, रिझल्टचा वेळ असतो आमच्या इथं कर्नाटकमध्ये, 10 एप्रिलला माझ्या भावाचा रिझल्ट लागला होता आणि त्याला मार्क्स कमी पडलेले,
मग माझ्या म्हणजे बहिणीने आणि मी तिला माझ्या भावाला खूप त्रास दिला. म्हणजे कसं चिडवायचं, तुला मार्क्स कमी पडलेत असं तसं म्हणून त्याला चिडवलं. आणि चिडवल्यानंतर काय केलं, मम्मीला थोडं म्हणजे स्कूलमध्ये बोलवलं होतं आणि असं असं तुमचा मुलगा असं करतोय तसा करतोय, रिझल्ट त्याचा पहा म्हणून असं सांगितल्यानंतर आईच्या डोक्यात राग होता. मग राग असल्यामुळं काय केलं, त्याला घरी आल्यानंतर आईने 2 फटके दिले. फटके दिल्यानंतर त्याच्या राग डोक्यात बसला की आईने का मारलं मला. आणि तो वरती गेला वरच्या रूममध्ये आणि त्याने सुसाईड केलं त्यावेळेला. अरे बापरे. आणि त्याचं वय किती होतं? तो 8वीमध्ये होता त्यावेळेला आणि मी 2nd इयरमध्ये होते. आणि हा जी केस होती ना, ही फर्स्ट केस होती बेळगावमधली, जी 8वीमध्ये एका मुलाने सुसाईड केलेलं. म्हणजे एवढ्या कमी वयात कोणीच एवढा विचार घेत नाही ना, म्हणजे असं सिरियसली घेत नाही किंवा अभ्यासाचं आणि हे असं कधीच नव्हता तो. आणि त्यावेळेस तसं झालं. आणि फर्स्ट जे काय होतं ना, मी त्याला चिडवल्यानंतर मी त्याला तो रूममध्ये गेला, 15 मिनटं झाले, अर्धा तास झाला, तो आलाच नाही. मग मी काय केलं, त्याला सतवण्यासाठी त्यांनीच आंबे आणले होते. काय आणलं होतं? आंबे, कच्चे आंबे आणले होते. कैरी? हां, कैरी आणली होती. तो आमराईत गेला होता, म्हणजे आमच्या घराच्या बाजूलाच आहे त्या आंब्याची बाग आहे, तिथं गेला होता. तिथून आणलं होतं दुपारच्या 12 वाजता. आणि तो तिथून आल्यानंतर मी त्याचीच कैरी त्याला कापून वरती घेऊन गेले त्याला चिडवण्यासाठी. आणि तो दरवाजा ओपन तयार करायलाच नाही. म्हणजे मी शुभम शुभम म्हणते, 10 वेळा म्हटलं त्याला, किती वेळा तरी म्हटलं, दरवाजा आपटला तरी तो दरवाजा ओपन करत नव्हता. मग आई आली, थोडंसं तिला काहीतरी वाटलं असेल ना, हा दरवाजा का ओपन करत नाही म्हणून आई आल्यानंतर आई पण हाका मारायला लागली. आई पण हाका मारल्यावर हा पण दरवाजा उघडा. मी दरवाजाच्या ह्याच्यातून म्हणजे कोचीतून बघते की हा दिसतोय का, काहीच दिसेना. मग लास्टला काय केलं, घरचे सगळेजण जमा झाले. आणि जमा झाल्यानंतर माझ्या दादाने काय केलं, खिडकी तोडून तो रूममध्ये प्रवेश केला त्यांनी. आणि प्रवेश केल्यानंतर पहिलं दृश्य त्याचं दिसलं. कसं होतं, म्हणजे काय बघितलं? सुसाईड केलं होतं, हँगिंग केलं होतं, फास घेतला होता. हां, फास घेतला होता. आणि काय झालं, तो दरवाजा ओपन केल्या मीच गेले. आणि बघितल्यानंतर ते दृश्य पाहिल्यानंतर मी 6 महिने त्या ह्याच्यात नव्हते. म्हणजे माझ्या डोळ्यासमोर तेच येत होतं. आणि 6 महिने मी म्हणजे थोडंसं बेळगावमधून थोडंसं ब्रेक घेतला आणि दुसऱ्याकडे गावी गेले, पुण्याला आले. आणि पुण्यामध्ये मी 6-7 महिने राहिले. आणि त्याच्यानंतर कळालं की जी 7वीमध्ये मला जी निगेटिव्ह एनर्जी त्रास देत होती ना, तीच एनर्जी माझ्या भावाला ही केली म्हणून घेऊन गेली. हां, घेऊन गेली. ते तुम्हाला कसं कळालं? कारण की म्हणजे माझा भाऊ होता ना, तो कधी अभ्यासात एवढा हे करत नव्हता. किंवा आईने किती वेळा तरी मारलं आहे त्याला, आमच्या पुढे मारलं आहे, मला मारलं आहे, त्याला मारलं आहे. कधी एवढा सिरियस घेऊन तो हे करणार नाही. मग ह्या छोट्या गोष्टीला तो का असा करेल म्हणून आम्ही थोडीशी चौकशी केली इकडे तिकडे. मग त्यांनी सांगितलं की अशी काहीतरी एनर्जी होती जी तुझ्या भावाला घेऊन गेली म्हणून. मग तसा विचार माझ्या डोक्यात तेच फिरत होता. मग मी काय केलं की आपण म्हणजे थोडासा ब्रेक घ्यायचा म्हणजे त्या ह्याच्यातून. मग मी 1 वर्ष 2nd इयर झाल्यानंतर 1 वर्ष गॅप घेतला. गॅप घेतल्यानंतर मग परत मी BBAचं हे केलं. 3 वर्ष व्यवस्थित गेले माझे. आणि नंतर अचानक मला अजून परत त्रास झाला. आणि तो त्रास कसं झाला की अचानक मला म्हणजे हे होत होतं की मला काहीतरी वेगळं होतं आहे माझ्या ह्याच्यामध्ये, मला की आवाज येतो आहे किंवा काय होतं आहे असं व्हायला लागलं. मग मी काय म्हटलं आईला, बघ मला असं काहीतरी होतं आहे म्हणून. आई म्हटली, तुझं ते बाहेर इकडे तिकडे फिरती ना, तुझ्या स्वप्नात जे काय अशा गोष्टी येतात ना, तू दिवसभर विचार करते त्याच येत असेल. मी तिथं शांत राहिले. शांत झाल्यानंतर परत मला तो त्रास झाला. बरं, त्याच्या आधी तुम्हाला एक विचारायचं आहे. मगाशी तुम्ही म्हणलं की तुम्ही ज्यावेळेस तुमचा भाऊ वारला त्यावेळेस तुम्ही बाहेर दाखवलं होतं सगळ्या गोष्टी, त्यावेळेस ते म्हणले होते की बाहेरच्या काहीतरी गोष्टी लागलेल्या आहेत. मग त्यावेळेस तुम्ही त्यांना विचारलं नाही का की सोल्युशन्स वगैरे काय याच्यावर, किंवा त्याच्यावर तुम्ही काय प्रॉब्लेमवर सोल्युशन काय काढलं नाही का त्याच्यावर, की जेणेकरून तो प्रॉब्लेम परत नको उभा राहायला? म्हणजे सोल्युशन तर भरपूर काही मिळालं. म्हणजे भटजीकडून 6 वर्ष आम्ही पूजा करून घेतली. आणि त्यानंतर म्हणजे घरातली जी बाधा असते का नाही, वाईट एनर्जी येऊ नये म्हणून काय काय करतात, विधी करतात, त्या सगळ्या करून घेतल्या. आणि हे पण विचारलं की भावाचा यापुढे आम्हाला त्रास होईल का, म्हणजे जे कोण ॲक्सिडेंटमध्ये किंवा म्हणजे सुसाईड करून घेतं त्याचा त्रास होतो असं असेल म्हणून त्याच्यासाठी आम्ही भरपूर काही हे करून घेतलं. खरं आम्हाला सांगितलं की तुमच्या भावाचं काही नाही आहे, फक्त जी नेगेटिव्ह एनर्जी होती ती तुमच्या भावाला घेऊन गेली म्हणून. त्यानंतर आम्ही 6 महिन्याचं, मी सांगितलं ना 6 महिन्याचा मी ब्रेक घेतला.
त्या ब्रेकमध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप मदत केली. म्हणजे कसं काय, मला सारखी भावाची आठवण होत होती आणि असा म्हणजे कुणाचा जास्त रडलेला आवाज आला किंवा कोण वारलं जरी ना, मी त्या ठिकाणी जात नव्हते. कारण की मला रडलेला आवाज ऐकला ना, तरी पण मी चक्कर येऊन पडत होते. मी 3-3 तास किंवा 4-4 तास एका जागेवरून हलत नव्हते. म्हणजे ती एक भीती बसली होती मनात. हां, भीती बसली होती असंच म्हणावं लागेल. कारण की त्यावेळेला मला डॉक्टरांनी किती ट्रीटमेंट घेतलं, त्या ट्रीटमेंटमध्ये पण मी व्यवस्थित झाले नाही. मला अजूनपर्यंत तो त्रास चालूच आहे. म्हणजे जोरात आवाज आला किंवा काय झालं ना, त्या अशा डोक्यात माझ्या असं हे होतं की बाबा माझ्या भावाचं असंच झालं होतं. त्यावेळेला माझ्या भावाचा चेहरा माझ्या समोर येतो. त्यामुळं मी म्हणजे अशा ठिकाणी जास्त जात नाही. खरं आता जी असते ना, एक गोष्ट असते की भावाचा चेहरा आठवला ना, की मला त्या निगेटिव्ह एनर्जी किंवा काय असते ना गोष्टी, त्यातून मी बाहेर पडले. पण मला आता भीती अशी म्हणून कशी वाटत नाही. पण काय होतं की छोट्या ना छोट्या ह्याच्यात माझी अशी भावाची आठवण येते मला फक्त. बरं, ठीक आहे. पुढं काय झालं मग त्याच्यानंतर? पुढं मी अशा म्हणजे 10 वर्षांनी मला हा परत त्रास झाला. त्यावेळेला काय झालं, मी अशीच बसले होते आणि मी अशी बसल्यानंतर मला 1 मिनटं, तुम्ही ते म्हटलं की 6 महिने तुम्ही रेस्ट घेतली, बरोबर? त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही काय काय केलं आणि तुमच्या लाईफमध्ये काय काय झाल्या गोष्टी? मला 6 महिन्यामध्ये माझ्या घरच्यांनी मला म्हणजे जो काही त्रास होत होता ना, त्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न केला. म्हणजे घरी घेऊनच गेले नाहीत. ज्या ठिकाणी माझ्या भावाने सुसाईड केलं होतं, त्या घरात मी गेलेच नाही. मला तिथून माझ्या भावाचे जे काही वस्तू असतील, कपडे असतील किंवा काय असेल, सगळं काढलं होतं. आणि 6 महिन्यांनी मी ज्या घरात आले, त्यावेळेला ते नवीनच घर, म्हणजे सगळे चेंजेस केले? सगळं चेंज केलं होतं. म्हणजे त्याच्या कपाडातले कपडे किंवा त्याचं काय असेल छोट्या छोट्या वस्तू सगळ्या काढल्या होत्या. कारण की त्या वस्तू जरी बघितल्या तरी मला त्याची आठवण येत होती. त्यामुळं माझ्या घरच्यांनी मला खूप मदत केली. मग फक्त त्याचाच जो बेडरूम होता तो चेंज केला की पूर्ण घरच चेंज केलं? घर नाही, म्हणजे त्याच्यात जे काही वस्तू असतील तेवढंच हे केलं. त्या पिरियडमध्ये काय घरामध्ये काय कुठले काय विशेष असे काय कार्यक्रम वगैरे झाले का? हां, माझ्या भावाचं जे काय म्हणजे हे झालं होतं, सुसाईड केल्यानंतर 2 महिन्यांनी माझ्या बहिणीचं लग्न होतं. आणि असं कंडिशन होते की त्यावेळेला आम्ही लग्न कॅन्सलसुद्धा करू शकत नव्हतो. का बरं, त्याच्या मागचं कारण? कारण त्यावेळी सगळं आम्ही तयारी करून ठेवली होती आणि लग्नपत्रिका सगळ्या गावोगावातून आम्ही पाठवली होती. आणि आम्ही घरच्यांना सांगितलं की लग्न कॅन्सल करायचं हे आहे. त्यावेळेला आमच्या दोन्ही दाजींनी म्हटले की आपण लग्न कॅन्सल करू. मग माझ्या घरच्यांनी, आजोबांनी, माझ्या मामानी, ह्यांनी त्यांनी म्हटलं की आता हे गेलेल्या गोष्टी काय परत येणार नाहीत, तर जे काय होतं आहे होऊ दे. म्हणून 2 महिन्यानंतर माझ्या बहिणीचं लग्न झालं. एक 25ला झालं आणि एक 28 मार्चला झालं. मग लग्न झाल्यानंतर मी थोड्या दिवस तिथंच राहिले. बारामतीत माझ्या मामाचं गाव आहे, मी तिथं राहिले थोड्या दिवस. पण तुम्ही कोणाला ही गोष्ट विचारली होती? कारण की ज्यावेळेस घरामध्ये जर कुठल्या माणसाची डेथ होती तर त्यावेळेस काही कालावधीसाठी एक सुतक लागतं घरामध्ये, त्याच्यामध्ये कुठलं कार्य करत नाहीत, ते तुम्ही विचारलं वगैरे होतं का त्यावेळेस? सुतक म्हणजे 1.25 महिन्याचं असतं. 2 महिने तर आमचे तसेच गेले होते ना, तर 1.25 महिना आम्ही तिथंच राहिलो. 8 दिवस या 15 दिवस मी घरी होते. त्यानंतर माझी तब्येत थोडीशी बिघडायला लागली. म्हणजे सारखं मला तोच आठवण येत होती, माझ्या भावाची आठवण होत होती. आणि घरची कशी परिस्थिती होती की माझ्या म्हणजे काय म्हणतात, माझे वडील पण ना लहानपणी गेले होते. म्हणजे मी 3 वर्षाची आणि माझा भाऊ 1.5 वर्षाचा होता. त्यावेळेला माझ्या पप्पांची डेथ झाली होती. त्यानंतर आम्ही त्याच्यातनं सावरत माझ्या म्हणजे मम्मीने आम्हाला मोठं केलं, सगळं व्यवस्थित झालं. आणि अचानक एक आधार होता, तो पण ही झाला. त्यामध्ये मम्मी पण होती. म्हणजे थोडीफार म्हणजे ती म्हणजे त्या कंडिशन नव्हती, खचली होती पूर्णपणे. मग त्या दोघींना आम्हाला बाहेर काढण्यासाठी माझ्या घरच्यांनी मदत केली. मग आम्ही दोघीजण 2 महिने माझी मम्मी माझ्याबरोबर होती आणि 6 महिने मी मामाच्या गावी होते. मग तिथून परत आले. मग थोडं सुरळीत व्यवस्थित चाललं होतं. एक 10 वर्षे व्यवस्थित गेले. 10 वर्षांनी मला परत हा त्रास झाला. परत त्रास म्हणजे कसं काय, मी असे झोपलेल्या ठिकाणी मला वेगवेगळी स्वप्न पडत होती किंवा काय कुणाचं वाईट झालं आहे. म्हणजे जे माणूस व्यवस्थित आहे तो माणूस अचानक म्हणजे त्याची डेथ झाली किंवा आवाज येणं असं सुरू होतं. आवाज कसले आणि काय यायचे? आवाज म्हणजे कसा, असं जोरात ओरडलेला आवाज किंवा रडलेला आवाज असं येत होता. मी आईला म्हणत होती, आई मला रडलेला आवाज येतोय किंवा ओरडलेला आवाज येतोय. आई म्हणत होती, तू दिवसभर कॉलेजमध्ये इकडे तिकडे फिरतीस, काय असते ना तेच तुला स्वप्न पडते, विचार करू नको, असंच म्हणत होती. मग मी त्याच्यावर लक्ष दिलं नाही. मी असं करत करत अचानक मी आजारी पडले. आजारी पडल्यानंतर त्यावेळेला माझी कंडिशन अशी होती की मी 2-3 दिवस कंटिन्यू अशी झोपेतच होती, डोळे बंद त्यावेळेला.
जेवण नाही, काही नाही, काही नाही. मला डॉक्टरांकडे दाखवलं, सगळीकडे दाखवलं. डॉक्टर म्हटले सगळं तुमचं नॉर्मल आहे, तुमची केस व्यवस्थित आहे. सगळं ते मला विचार करून तुमच्या डोक्यावर मी जोरात पडत होते ना चक्करून, त्यावेळेला मेंदूला त्रास झालेला असेल म्हणून ते डोक्याचं हे करून बघितलं, मेंदूचं हे केलं, सगळं केलं, MRI करून बघितलं. माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल येत होते. आणि नंतरला मग म्हटले की आता म्हणजे आपलं हॉस्पिटलचं झालं आहे हे, आपण दुसरं हे करू. त्यानंतर मला मंदिरामध्ये घेऊन गेले. मंदिरामध्ये पण मला काही म्हणजे असं काही त्रास झाला नाही. त्यावेळेला काय मी झोपूनच होते. आणि नंतर अचानक एकट्याने सांगितलं की आमच्या इथं एक फेमस हे आहे खरोशी, म्हणजे तिथं चिकोडी गावात त्या निगेटिव्ह एनर्जी असं तिथं ही केली जाते. तिथं घेऊन गेले. तिथं पण मला त्रास काही झाला नाही. मग तिथून परत मला घरी आणलं. घरी आणल्यानंतर त्रास नाही झाला की काय सोल्युशन काय नाही भेटलं तिथं? सोल्युशन काहीच मिळालं नाही. त्यावेळेला वाटलं की काहीच नाही तसं, हा काय निगेटिव्ह एनर्जी आपली काय अशी तिला पहिला त्रास जो झाला आहे तसं काही नाही आहे. म्हणून घरी घेऊन आले. घरी घेऊन आल्यानंतर पण मला हा त्रास परत चालू झाला. म्हणजे मी काय करत होते त्यावेळेला जोरजोराने आपले हात बडवून घेणं, डोकं आपटून घेणं असं करत होते. मग घरच्यांनी म्हटले हिला काहीतरी त्रास असेल किंवा सायकॅट्रिस्टकडे दाखवू आपण. ते पण दाखवलं. त्यावेळेला पण मी नॉर्मलच होते. आणि नंतरला मग एकाने अचानक एक रात्री असं झालं की मी झोपले होते आणि अचानक मला अशी जाग आली, बरोबर 2:45-3 वाजता. आणि 3 वाजता उठल्यानंतर मी इकडं तिकडं पाहिले आणि आईला उठवलं. आई मला कसं तरी होतं आहे म्हणजे काय, मी उठून बसले. उठून बसल्यानंतर कंटिन्यू रडायला लागले. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू, मी थांबलेच नाही. 2 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत रडत होते. आई म्हणते काय होतं आहे. मी काहीच बोलत नव्हते, फक्त रडत होते. आणि त्यानंतर मग माझे घरच्यांनी सगळेजण आले. आम्ही दोघीच राहतो ना, मी आणि आई घरी. मग आजूबाजूला माझे काका काकू सगळे आहेत. मग त्यांनी मम्मीने फोन करून सगळ्यांना बोलवलं की पूजाला कसं तरी होते आणि कंटिन्यू रडते म्हणून. मग माझे घरचे सगळे आले आणि मला विचारले काय होतं आहे. 5 नंतर मी 7 वाजेपर्यंत काहीच बोलले नाही. म्हटलं मला कसं तरी होतं आहे. 6 नंतर मी फक्त एवढंच म्हटले मला कसं तरी होतं आहे. 7 वाजेपर्यंत मी असेच बसले, मला कसं तरी होतं आहे म्हणून. मग 7 नंतर मी झोपले. डायरेक्ट मला 9 वाजता परत उठवलं. त्या डायरेक्ट दर्ग्याला घेऊन गेले, दुसऱ्या दर्ग्याला घेऊन गेल्यानंतर मला तिथं सांगितलं की हिला काहीतरी आहे. आणि मी सुरुवात कुठनं केली, मला घरातनं घेऊन जात होते ना रिक्षातून, तेव्हा मी म्हटलं मला कुठं घेऊन जात आहे ना मला माहीत आहे. अरे बापरे. घेऊन जात आहे ना, परत येऊन तुमची पोरगी तुम्हाला मिळणार नाही, असा माझा हा पहिला शब्द होता. मग सगळेजण म्हटले की तिला परत जे काय निगेटिव्ह एनर्जी होती ना तीच लागली आहे, म्हणजे हिला त्रास होतो आहे. मग तिथून मला त्या दर्ग्याला घेऊन जाताना मी शांत बसले आणि दर्गा फक्त 10 किंवा 20 मीटरच्या अंतरावर होतं. तिथून मी सुरुवात केली की म्हणजे जोरजोराने हात मारायचा, एकमेकांना रागाने बघायचं, काहीतरी बडबडायचं, अशी सुरुवात केली. आणि दर्गाजवळ आल्यानंतर रिक्षा बरोबर दर्ग्याच्या समोर होतं. मला परत दर्ग्यातून असं बाहेर काढायचं, म्हणजे रिक्षातून बाहेर काढायचा प्रयत्न केला. तेव्हा लोकांनी काय केलं, ही त्रास देईल म्हणून त्यावेळेला पण माझे हात आणि पाय बांधायचा प्रयत्न केला. ते कुणालाच जमलं नाही. म्हणजे दर्ग्यातले 4-5 जण होते, ते पण आले आणि माझ्या घरच्यांनी पण हात धरून माझे खेच होत होते. तरी मी त्यांना म्हणजे ती एनर्जी होती ना ती बाहेर येऊ देत नव्हती, म्हणजे त्या दर्ग्यात येऊ देत नव्हती. मला 7-8 जणांनी त्या ह्याच्यातून उचलून दर्ग्यात घेऊन गेलं. मग त्या दर्ग्यात काही विधी असतील, त्यांच्या काय असेल ते सगळं केलं त्यांनी. आणि केल्यानंतर मी शांत झाले. मग तिथून घरी परत आणलं. घरी परत आणल्यानंतर एक 4-5 दिवस मला असंच त्रास होत होता, म्हणजे जेवले नव्हते, काय नव्हतं. मला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, ॲडमिट केलं 4 दिवस. आणि 4 दिवसानंतर परत मला रात्रीचा असंच थोडं आवाज यायला लागला. मी म्हटलं आई मला कसं तरी होतं आहे अजून परत. आई म्हटली काय नाही, तू काय कर, तू फक्त स्वामींचं किंवा देवाचं नाव घे, सगळं जाईल म्हणून. मी तसंच परत म्हणजे देवाचं नाव घेत जप करत हे केलं. मग तो जो त्रास होता ना तो तिथल्या तिथं जरा थांबला. आणि परत विचारलं मला की दर्ग्यात घेऊन गेले होते ना मला, त्या दर्ग्यात विचारलं होतं मला की तू कोण आहे म्हणून. मला 10 वेळा प्रश्न विचारत होते की नक्की कोण आहे. त्यावेळेला मी असं सांगितलं होतं की जे मला 7वीत त्रास झाला होता त्या नेगेटिव्ह एनर्जीचं मी नाव घेतलं की मी हा पर्सन आहे आणि मी पर्सन जो आहे ना, मी या मुलीला घेऊन जाणार. मी या मुलीवर प्रेम केलं आहे
आणि मी हिला सोडून जाणार नाही, हिला घेऊनच जाणार. अरे बापरे. हा त्यांचा म्हणजे त्या नेगेटिव्ह एनर्जी माझ्याद्वारे ती बोलत होती. आणि हे तुम्हाला कोणी सांगितलं? हे मला घरच्यांनी सांगितलं त्यावेळेला, कारण की मला काहीच माहीत नव्हतं. म्हणजे मला नक्की काय होतं हे मला स्वतःला माहीत नाही आहे. माझ्या घरच्यांनी हे मला सगळं सांगितलं. मग मी त्यावेळेला तसं म्हटल्यानंतर म्हणजे घरचे थोडे घाबरले की नक्की हिला असा हा म्हणतो आहे, मग आम्ही काय करायचं म्हणून. मग तिथून दर्ग्यातून घेऊन गेल्यानंतर परत मला दुसऱ्या दर्ग्यात घेऊन गेले. दुसऱ्या दर्ग्यात गेल्यावर मी तिथं शांत होते. मग तेव्हा काय वाटलं की आता ही निगेटिव्ह एनर्जी हिच्यातून बाहेर गेलेली आहे, ही व्यवस्थित आहे म्हणून. मग परत मला ते व्यवस्थित झाल्यानंतर म्हणजे हॉस्पिटलाइज करून सगळं व्यवस्थित केलं, कारण की विकनेस भरपूर आला होता ना मला. मग ते हॉस्पिटलमध्ये सगळं रिकवर झालं. मग अजून 4 वर्षांनी म्हणजे 4 वर्ष असेच गेले व्यवस्थित. आणि 4 वर्षांनी माझं जॉब बी मी व्यवस्थित लागले, जॉब बी करत होते. आणि माझ्या जॉबचा टायमिंग होता 11. मी रात्रीचा 11 वाजता येत होते. मग काय झालं, एक दिवस म्हणजे घरची परिस्थिती माझी व्यवस्थित आहे. मग आम्ही घर चेंज केलं, नवीन घरात शिफ्ट झालो. मग नवीन घरात शिफ्ट झाल्यानंतर एवढ्या गणपतीच्या वेळेला काय झालं, माझी मम्मीची सुट्टी होती आणि मी ऑफिसच्या ह्याच्यामुळे मला सुट्टी मिळाली नाही. मग मम्मीने काय केलं, 8 दिवस सुट्टी घेतली आणि ती गणपतीच्या वेळेला माझ्या बहिणीच्या घरी आली. आणि मी घरी एकटीच होते. आणि तेवढ्या पिरियडमध्ये काय होतं, मला 6 महिने त्रास होत होता की घराचा दरवाजा नॉक करायचा कोणीतरी. बरोबर 3 वाजता, पावणे 3 वाजता माझ्या दरवाजाचा नॉक होत होता, 3 वेळा होत होता. मी म्हटलं आवाजाने होत असेल किंवा कोण मांजर करत असेल किंवा काहीतरी करत असेल म्हणून मी लक्ष देत नव्हते. एकदा झालं, दोनदा झालं, 3दा झालं. मी म्हटलं मी 4थ्यांदा झाल्यानंतर मी आईला म्हटलं, आई दरवाजाचा मला बरोबर 3 वाजता आवाज येतो आहे गं, नॉक केलेला. आई म्हटली गप्प बस, तुझं दरवेळेचंच आहे, काहीतरी तू वेगळा विचार करतेस, नाहीतर असं काहीतरी असेल म्हणून म्हटली, नाहीतर मांजर किंवा काय असेल करत असेल, तू लक्ष घेऊ नको म्हणून म्हटल्यावर मी शांत बसले. मग परत शांत झाल्यानंतर एक दिवस असं झालं की मी झोपले होते आणि मला झोप येत नाही. मेन म्हणजे मला झोपेचं म्हणजे हे त्रासच म्हणावं लागेल, मला 3-4 वाजेपर्यंत झोप लागत नाही. मी एक दिवस काय केलं, झोपेची गोळी खाल्ली. मला एवढा त्रास होत होता की मला झोप येत नव्हती म्हणून माझं डोकं जाम होत होतं. मग एक दिवस त्याचं सोल्युशन म्हणून मी चोरून एक गोळी घेतली आणि ती खाल्ली. स्लीपिंग पाईल. हां, स्लीपिंग टॅबलेट. कारण की मला हा त्रासच होतो आहे, मला झोपच येत नाही आहे. त्यामुळं मी ती टॅबलेट खाल्ली आणि खाल्ल्यानंतर बरोबर पावणे 3 वाजता सेम वेळ म्हणजे जसं 4 दिवस झालं ना तसंच झालं मला. 4थ्या दिवशी बरोबर पावणे 3 वाजता नॉक झाला. मी नॉक केल्यानंतर म्हटलं मी झोपेतच आहे म्हणून मी शांत बसले आणि डोळे बंदच होते माझे. मला आवाज आला पूजा म्हणून. अरे बापरे. पूजा म्हणून असा आवाज आला. मी म्हटलं आई आवाज देते काय म्हणून, झोपेतच आहे मी. म्हटलं आई आवाज देत असेल जाऊ देत, ही आईचा दरवेळेचंच आहे, मला लवकर उठवत असेल, मला वाटतं सकाळ झाली असेल म्हणून मी शांत बसले. आणि बरोबर 5-6 वाजता मला परत माझी हे झालं ना, डोळे उघडे झाले केले मी. आणि 6 वाजता बघितलं तर म्हटलं आई तर खाली आहे, मी वरच्या रूममध्ये आहे. मग मला हाक कोणी दिली. मी आईला ही गोष्ट सांगितलीच नाही, कारण की आई माझ्यावर विश्वासच ठेवी ना. 3 दिवस मी सांगते की दरवाजा नॉक कोण करतं आहे, आवाज येतो आहे मला, या गोष्टीवर पण आई विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी काही केलं नाही. आणि मग 8 दिवसाच्या ह्याच्यामध्ये आई जेव्हा सुट्टीला गेली, मी एकटीच होते रूममध्ये. आणि बरोबर 3 वाजता काय झालं, मी झोपले होते. माझा दरवाजा, बाथरूमचा दरवाजा 2 वेळा परत असं हे झाला, नॉक केल्यासारखं झाला आणि जोरात आपटल्यासारखं झाला. मग मी म्हटलं की हवेने होत असेल, हवेने होतं आहे म्हणून मी काय केलं, दरवाजा चेक करायला गेले, तेव्हा दरवाजा बंद होता. तर मग आवाज कुठून आला, मी हा विचार करत होते. मग 4 वाजता परत मी झोपले आणि झोपल्यानंतर मग त्यावेळेला मी परत डोळे झाकल्यानंतर मला तोच आवाज आला पूजा म्हणून. आवाज कशाचा होता, म्हणजे माणसाचा का बाईचा असं काय? एका पुरुषाचा होता, पूजा म्हणून हाक मारलेला. मग मी तो दिवस म्हणजे पूर्ण रात्र अशीच बसून काढली की मला नक्की काय होतं आहे म्हणून. मी पूर्ण रात्र अशीच काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी असेच बसले होते आणि मला फोन आला, म्हणजे मित्रांचा फोन आला आणि मी व्हिडिओ कॉलवर माझ्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर बोलत होते. आणि ही रात्रीची वेळ होती, 7:30-8 वाजता. आणि मी स्वयंपाक करता मी व्हिडिओ कॉल करत मी त्यांच्याशी संवाद साधत होते. त्यावेळेला अचानक माझे हात पाय कापायला लागले आणि कापता मी काय तिथं चक्कर येऊन पडले.
माझ्या घरी आई कोण पणच नव्हतं, मी एकटीच होते. आई गेलेली गावाला. मग त्यांनी काय केलं, माझे फ्रेंड्स सगळे आले. म्हणजे ही फोनवर बोलता बोलता चक्कर येऊन पडले, हिच्या घरी कोण नाही आहे. माझे सगळे फ्रेंड्स आले माझ्या घरी आणि मला बघितलं. मी बेशुद्ध होती. मी त्या म्हणजे अवस्थेमध्ये नव्हते. माझे पूर्ण डोळे बंद, हात बंद, सगळं थंडच पडलेलं. मग सगळेजण शॉक झाले की हिला नक्की काय झालं, बोलत बोलत कशी काय आजारी पडली, म्हणजे कशी काय ही चक्कर येऊन पडली. मग मला तिथून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर माझं पूर्ण शरीर ना कापत होतं. म्हणजे जिथं झोपवलं होतं ना मला, त्या ठिकाणी मी अशी उडत होते की काय म्हणतात त्याला, माणसाला शॉक दिल्यानंतर माणूस असं तडपडतो ना, तशी तडपडत होते मी. मग सगळेजण त्या डॉक्टरांनी मला विचारलं, म्हणजे माझ्या फ्रेंड्सला विचारलं की हिला काय होतं, हिनं कोणतं औषध खाल्लं आहे का, सुसाईड करायचा प्रयत्न केला आहे. माझा हात सगळं चेक केलं की मी नस कापून घेतली का काय, म्हणजे पहिला विचारतात ना तसा. मग सगळं विचारल्यानंतर माझे सगळे रिपोर्ट म्हणजे व्यवस्थित आले आणि मग मी 2 तासांनी व्यवस्थित शुद्धीवर आले. तोपर्यंत माझे घरचे सगळे आले आणि सगळं सांगितलं की हिला त्रास होतो आहे, चक्कर येऊन पडते आणि हिला त्रास होतो आहे आणि हे नॉर्मल आहे म्हणून. मग 2 तासानंतर परत मला घरी घेऊन आले. बरोबर. रिपोर्टमध्ये काय कळलं की BP लो वगैरे असं काय होतं? काहीच नव्हतं. BP हे सगळं व्यवस्थित होतं माझं. मी परत 12 वाजता घरी घेऊन आले मला आणि 12 वाजता घरी घेऊन आल्यानंतर 12:15 नंतर मला परत त्रास चालू झाला आणि त्यावेळी माझी मम्मी नव्हती. मग तोपर्यंत माझ्या घरच्यांनी माझ्या मम्मीला फोन केला की पूजा अशी अशी चक्कर येऊन पडले आणि तुम्ही कोणत्या पण ह्याच्यात असेल, कामात असेल ते काम सोडून या म्हणून. माझी मम्मी तिथून बसला बसली आणि म्हणजे यायचा प्रयत्न करत होती. आणि तेवढ्या पूर्ण रात्रामध्ये काय झालं, मी 12:15 नंतर मला जो त्रास चालू झाला, म्हणजे माझे डोळे ओपनच होते आणि माझं तोंड ओपन होतं म्हणजे 3 इंच माझं तोंड ओपन होतं. त्याच अवस्थेत मी पूर्ण 7 वाजेपर्यंत का 6:30 वाजेपर्यंत होते, जोपर्यंत माझी आई आली नाही तोपर्यंत. म्हणजे पूर्ण अख्खं आहे तसंच तुम्ही स्टक होतं पूर्ण? हां, पूर्ण. म्हणजे माझा हात किंवा पाय असं काहीच म्हणजे मुवमेंटच नव्हती. म्हणजे मी अशी झोपले होते ना, माझे डोळे ओपनच होते आणि तोंड पण ओपन होतं. म्हणजे घरच्यांनी मला पाहिल्यानंतर सगळेजण म्हणत होते की हिला नक्की काय झालं आहे. म्हणजे त्यांना सगळे घाबरले होते. सगळ्यांनी व्हिडिओ करायला सुरुवात केली आणि विचार केला की डॉक्टरांना सांगायचं तरी काय. आता आम्ही 12 वाजता घेऊन गेलेलो तेव्हा तर ही नॉर्मल होती. आता परत हिला डॉक्टरांकडे घेऊन गेला तर हिला सांगायचं काय, हिला नक्की काय त्रास काय होतो. ह्याच्याकरिता ह्याने सगळ्यांनी व्हिडिओ केला. व्हिडिओ सगळं काढलं आणि त्या ह्याच्यात मी फक्त एकच गोष्ट सांगत होती की मला बाहेर जायचं आहे. मला ज्या हॉलमध्ये झोपवलेलं ना, मी दरवाजाकडे फक्त हात करून दाखवलं होतं की मला बाहेर जायचं आहे. मी बोलत नव्हते, काय नाही. मग त्याच्यानंतर मला घरच्यांनी म्हणतात ना, आपल्या घरच्या स्वामींची थोडीशी उदी घेतली आणि मला लावल्यानंतर माझं अंग त्या उदी लावल्यानंतर ना माझं अंग असं कापायला सुरुवात झाली. म्हणजे काय, मी त्या जागेवर अशी तडपडत होते की मासा कसाही होतो ना तसं. मग सगळेजण म्हटली हिला नक्की काय होतं. माझे हातपाय बांधल्यानंतर तेवढ्यांना जमत नव्हतं की मला आवरायचं. माझ्या घरचे 15 जण होते त्यावेळेला माझ्या बाजूला बसलेले, मी त्यांना आवरत नव्हते. मग 6:30ला मला थोडीशी झोप यायला लागली आणि मी झोपले. त्या 6:30 नंतर माझी आई आल्यानंतर मला बघितली, माझी परिस्थिती बघितल्यानंतर थोडंसं तिला म्हणजे वाईट वाटलं आणि ती रडायला लागली आणि म्हटली काय झालं. मग ती रडायला सुरुवात केली. मग मला परत 8-9 वाजता उठवलं आणि उठवल्यानंतर माझं तोंड आणि डोळे जे ओपन झाले ना म्हणजे त्यावेळेला 9 वाजता, ते 7 दिवस तसेच होते. म्हणजे डोळे बंदच झाले नाही का? अजिबात नाही झाले. रात्रीचे पण नाहीच. मग त्याच्याने काय त्रास वगैरे झाला का परत? नाही, अजिबात नाही. माझ्या डोळ्यातनं पाणी येत नव्हतं आणि तोंड जे ओपन होतं ना 3 इंच, ते तसंच होतं. मग त्या अवस्थेमध्येच मला हॉस्पिटलला घेऊन गेले. कारण म्हणजे घरच्यांना असं वाटलं होतं की मी टेन्शन कशाचं तरी घेतलं आहे. म्हणजे तोंडाचं मला 3 महिने काय झालेलं की मला दाताचा त्रास होत होता. मग त्या दाताच्या त्रासामुळं मी काय केलेलं, मी जेवत नव्हते, तिखट अजिबात खात नव्हते. मग त्यांना काय वाटलं ही पोरगी कशाचा तरी विचार करते, हिला कॅन्सर किंवा कशाचा तरी झालं आहे, हिच्या डोक्यात फिरत असेल. कारण त्यावेळेला माझ्या बहिणीच्या वेळेला म्हणजे माझ्या भावाचंही झालं होतं ना, त्यावेळेला माझ्या लग्नामध्ये आजोबा आजारी म्हणजे असंच चक्कर येऊन पडले. त्यांना हार्टचा प्रॉब्लेम झाला आणि तिथं हार्ट अटॅक आल्यानंतर ते चक्कर येऊन पडले. त्यावेळेला आम्हाला समजलं की त्यांना माउथ कॅन्सर झालेला.
मग मला पण म्हणजे घरच्यांचा विश्वास असा झाला की मला पण तोच विचार करते मी की मला माउथ कॅन्सर झाला आहे किंवा काय झालं आहे, त्या टेन्शनमध्ये असेल म्हणून मला सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेले. आणि ती ENT डॉक्टर म्हणजे ते कॅन्सर स्पेशलिस्ट आहे ना, त्याच वेळेला मला सगळ्या डॉक्टरकडे दाखवलं. माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल आले, BP सुद्धा नॉर्मल आला माझा. मग सगळं दाखवल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर 1-2 दिवस व्यवस्थित गेले आणि तिसऱ्या दिवशी परत त्रास चालू झाला. म्हणजे असं बोलतच नव्हते मी, म्हणजे तोंडात पाणी नाही किंवा जेवण नाही आणि पाणीसुद्धा पिलेलं ना मी उलटी करत होते. मग घरच्यांना टेन्शन आलं, हिला नक्की काय होतं आहे. आता सगळं हॉस्पिटलमध्ये तर माझे रिपोर्ट नॉर्मल आलेत, मग हिला घेऊन कुठं जायचं. परत मला दर्ग्याला घेऊन गेले. दर्ग्याला तिथं घेऊन गेल्यानंतर एक असताना ते विधी करताना विचारताना माणूस थोडंफार त्यांची विधी असते त्यावेळेला त्या मारतात किंवा काय करतात, केस पकडतात. त्या माझी अशी कंडिशन होते की माझ्या घरच्यांनी सांगितलं की ही जी अशी कंडिशन आहे की हिला उचलून घेऊन जाण्याची पण, तिला बसण्याची पण ताकद नाही आहे, तर तुम्ही तिला मारू नका. त्याच्या अगोदर हिला काय ट्रीटमेंट असेल ना, सलाईन लावा, हे करा. त्यावेळेला माझ्या घरच्यांनी सलाईन लावलं. त्या दर्ग्यातच बसून डॉक्टरांना बोलून दर्ग्यात सलाईन लावली आणि परत मला बसवलं. बसवल्यानंतर तेव्हा एवढा प्रयत्न केला त्यांनी 4 वाजेपर्यंत 3 वाजेपर्यंत त्यांनी म्हणजे त्या दर्ग्यामध्ये सगळ्यांनी विचारलं की हिला नक्की त्रास होतो आहे, हिला कोणत्या ह्याच्यातून कसं बाहेर काढायचं हे विचार चालू होता त्यांचा. त्यात मी नॉर्मलच होते. नॉर्मल झाल्यानंतर मला परत घरी आणलं त्या दर्ग्यातून, की त्याच्यातनं निर्णयच बाहेर पडत नव्हता ना. मग परत घरी आणलं मला. घरी आणल्यानंतर मी 2 दिवस शांत राहिले, म्हणजे कंप्लीट 7 दिवस झाले होते. 7 दिवसानंतर म्हणजे अशी कंडिशन होते की आता हिला क्रिटिकल कंडिशन आहे, हिचं जगण्याचं पण थोडंसं हे अवघड आहे. मग घरचे जरा टेन्शनमध्ये आले. हॉस्पिटल फिरवतात, कोण सांगेल का नाही, तिथं माझी आई प्रयत्न करत होती. हॉस्पिटल तर हॉस्पिटल, जिथं दर्ग्याला तर दर्ग्याला, मंदिरला घेऊन जायचं तर मंदिरला, सगळ्याला तयार होते. त्यावेळेला काय झालं, एकटा माझी फ्रेंड होती, दोघी फ्रेंड होता, चाइल्डहूड फ्रेंड. त्यांनी सांगितलं की असं असं एक म्हणजे एक गावामध्ये दर्गा आहे, तो डोंगरावर आहे, तिथं घेऊन जाऊया आपण, प्रयत्न करू. एवढे सगळे प्रयत्न केले, तिथं घेऊन जाऊ आपण. म्हणून काय केलं, माझ्या घरच्यांनी सगळी तयारी केली, मला गाडीत बसवलं आणि घेऊन गेले. आणि मला म्हणजे चालायची पण शक्ती नव्हती. माझ्या घरच्यांनी मला तसल्या ह्याच्यात माझ्या मामानी माझ्या ह्यांनी सगळ्यांनी उचलून मला त्या दर्ग्यात घेऊन गेले. दर्ग्यात घेऊन गेल्यानंतर त्यांनाही पटलं नाही की नेगेटिव्ह एनर्जी हिच्या अंगात आहे, कारण की त्यावेळेला ती एनर्जी बाहेर थांबवत होती आणि मी नॉर्मल त्या दर्ग्यामध्ये बसत होते. त्यांना काय वाटलं की हिला काही नाही आहे, हिला काय म्हणतात ना, ती कर्णीबाधा काय झाली असेल किंवा असं म्हणतात ना, ती कर्णीबाधा झाली असेल असं वाटलं. म्हणून त्यांनी काय म्हटले, टेन्शन घेऊ ना, काय विधी असेल ते आपण करू आणि ही व्यवस्थित होईल. तर माझ्या घरच्यांनी फोर्स केला, नाही हिला दुसराच काहीतरी त्रास आहे, तुम्ही बघा. मग माझ्या मित्रांनी आणि माझ्या मैत्रिणीने जे व्हिडिओ काढले होते, माझ्या घरच्यांनी जे व्हिडिओ काढले होते त्या माणसाला दाखवला, म्हणजे दर्ग्यात बसलेल्या माणसाला. मग त्याला थोडासा विश्वास पटला आणि मग मला परत घरी घेऊन आले. घरी घेऊन आणल्यानंतर मला तिथं बसल्या ठिकाणी त्रास चालू झाला. मी झोपलेच होते, मला पोटात जेवण नाही, पाणी नाही, मला बसायची म्हणजे ताकद पण नव्हती, मी झोपले होते. आणि तो 2-3 माणसं म्हणजे ते दर्ग्यातली आली होती आणि ते माझ्या बाजूला बसले होते ना, तर त्यांनी म्हटलं की काहीतरी आहे, म्हणजे ती जी एनर्जी आहे ना ती ह्यातच आहे, म्हणजे ते आपल्या सराउंडिंगच आहे, फिरते ती. आत्ता आम्हाला कळालं, जसं मी घरात घुसतोय ना ती एनर्जीचं मला फील झालं, म्हणजे ती एनर्जी आहे तुमच्या आजूबाजूला. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, अशी एक व्यक्ती आहे का जी व्यक्ती बिना खाता पिता मरले किंवा तिचा जीव गेला आहे त्याच्यामध्ये. मग आम्ही विचार करायला लागलो, अशी व्यक्ती कोण आहे कोण आहे कोण आहे. मग त्यावेळेला आम्हाला समजलं की माझ्या जे नवीन घराच्या बाजूला एक छोटं जुनं घर आहे, त्या घरामध्ये एक व्यक्ती होता. तो व्यक्ती, त्याला आजार होता आणि त्याची अशी परिस्थिती की त्याला खाण्यापिण्याचं पण म्हणजे त्याची ही नव्हती, अफोर्ड नव्हतं करू शकत, अफोर्ड नाही करत नव्हता तो. म्हणजे त्याला घरची एवढी परिस्थिती की त्याला जेवणसुद्धा नव्हतं. त्या ह्याच्यात तो आजारी पडून मरला होता आणि तीच एनर्जी मला ती इफेक्ट झाले आणि ती एनर्जी मला त्रास देते. मग तसं झालं तेव्हा आम्हाला समजलं की ह्या अशी व्यक्ती आहे आणि ही व्यक्ती पूजाला त्रास देते म्हणून. त्यानंतर त्या दर्ग्यातल्या लोकांनी काय विधी असेल त्या केल्या सगळ्या आणि केल्यानंतर मी शांत, म्हणजे थोडंफार
त्यावेळेला अर्ध्या तासाने 2 तासाने उठल्यानंतर मी त्यावेळेला फर्स्ट टाईम म्हणजे 8 का 7 दिवसांनी 2 चमचाचे जे चमचे आहेत ना ते खीर खाल्ली. तेव्हा माझ्या घरच्यांना वाटलं की माझी पोरगी माझ्याजवळ आली. असं झालं माझ्या बाबतीत. बरं, मग नंतरून त्याचे काही सोल्युशन्स वगैरे काढले का, जे नंतरून जे म्हणले की ते माणूस आला होता घरामध्ये ज्याचा तुम्हाला त्रास झाला होता, ज्याने काही खाल्लं पिल्लं नव्हतं, त्याच्यावर सोल्युशन काय काढलं का मग प्रॉपरली, त्या जे आले ते तुमच्या घरी ते? म्हणजे कसं झालं, ती आता जी नेगेटिव्ह एनर्जी आहे ना ती अजून पण तशी अजून पण आहेत आहे. कारण की ती एनर्जी ज्या वेळेला काढत होती त्यावेळेला ती होऊन गेली म्हणजे त्यावेळेला हे करताना. त्यामुळं ती एनर्जी आहे तशीच आहे. तिला काही बांधता येत नाही किंवा काय करता येत नाही, कारण ती बाजूच्या घरात आहे. आणि जी बाजूच्या घरात आहे ती रिलेटिव्समध्ये आहे. मग ती विधी त्यांच्या घरात तर आम्ही जाऊन करू शकत नाही. आमच्या घरापुरतं आम्ही ती विधी करू शकतो. त्यामुळं त्या जे लोक आली होती त्यांनी आमच्या घरासाठी जे बंदोबस्त करून दिलं, पण त्या घरासाठी काय केलं. मग त्यांना तुम्ही सांगितलं नाही का की तुमच्या घरातनंच ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत म्हणून? हो, आम्ही सगळं सांगितलं की अशा अशा गोष्टी मला त्या त्रास देत आहे आणि किंवा ती व्यक्ती मला जे काही त्रास झाला त्याला काय करता येईल का, म्हणजे बांधता येईल का, किंवा ते म्हणतात ना बॉटलमध्ये काढतात किंवा काय बांधून ठेवतात, ते असे करता येईल का. त्यांनी म्हटलं नाही, जी व्यक्ती नेगेटिव्ह एनर्जी एका व्यक्तीच्या अंगात गेली त्यावेळेला आपण काढू शकतो. ती जर बाहेर असेल तर आम्ही तिला बोलवून तिच्या शरीरात जाऊन हे करू शकत नाही. ती जर तुमच्या शरीरात असेल तर आम्ही काढू शकतो, असं होतं त्यांचं. मग ती एनर्जी अजून आहे आणि ती एनर्जी अशीच आहे अजून पण, आणि त्याचा त्रास मला अजून एक म्हणजे 8 दिवसापूर्वी अजून परत झाला. काय झालं एक्झॅक्टली? मी अशीच झोपले होते आणि झोपल्यानंतर परत मला तसाच आवाज आला. मी 2:45 वाजता, हा टायमिंगच आहे म्हणावं लागेल, परत झोपल्या असताना मला पूजा म्हणून आवाज आला. बापरे. मी आल्यानंतर मला काय झालं, ज्या घराचं कन्स्ट्रक्शन चालू होतं म्हणजे त्या घरात मी राहते त्या घरात म्हणजे पहिला ओनर त्याची पण 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी, ते पण आजारात गेलेत. हां, गेलेत. एकट्याला कॅन्सर झाला होता, म्हणजे एकट्याला HIV काहीतरी झालं होतं, ती त्याच्यात गेली आणि एकटा असाच आजारी पडून गेला. आणि असंच झोपले होते, त्यांचं स्वप्न पडलं. ती म्हणजे मला चेहरासुद्धा आठवत नाही मला त्यांचा, मी कधी त्यांच्याशी बोलले मला आठवण पण नाही. मी एवढे लहान होते, मी 5वी-6वीला होते किंवा 4थीला होते. त्यावेळेला ती माणसं माझ्या डोक्यातसुद्धा नाही, पण मी स्वप्नात त्यांना असं बघते आहे की त्यांचा चेहरासुद्धा मला दिसतो आहे. मी दुसऱ्या दिवशी आईला सांगितलं, आई अशी अशी 2 व्यक्ती मला स्वप्नात दिसतात म्हणून. माईने काय केलं, परत त्या दर्ग्यातल्या लोकांना सांगितलं असं असं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मला परत काय झालं, मानेचा त्रास चालू झाला. माझी मान जी होती ना, मी 8 दिवस अशी मूव्हसुद्धा करू शकत नव्हते. मी या बाजूला काय चाललं आहे मला हे बघतासुद्धा येत नव्हतं. मग ती काय अवघडले वगैरे होती का झोपल्यानंतर रात्रीची अवघडते आपली? बघ नाही, अवघड म्हणजे कसं काय, आपण डोक्याखाली उसवशी घेतो किंवा जाड असं काहीतरी पिलो घेतो त्यावेळेला आपली मान हे होते. माझं तसंच काही नाही, मी उसवशी घेत नाही किंवा काय नाही, आणि अचानक हा त्रास कसा होईल, स्वप्न पडल्यानंतरच हा त्रास कसा होईल. मग ह्याचा विचार करत मी आईला सांगितलं की हा स्वप्न पडल्यानंतर मला असा मानेचा त्रास होतो आहे आणि 8 दिवस मला त्रास हा चालूच आहे. मी मग परत मला तिथं घेऊन गेले आणि असं सांगितलं की तुम्हाला ज्या वेळेला आम्ही ती निगेटिव्ह एनर्जी बाहेर काढत होतो तर तुमच्या मुलीला आम्ही काहीतरी म्हणजे परिधान करायला दिलं होतं, काही ताईत असेल किंवा काय असेल ते तुम्हाला दिलं होतं. तुमच्या मुलीने का काढलं ते? मग ते कधी काढलं गेलं तुमच्याकडनं ते ताईत? मी स्वतःहून काढलं ते. का पण? म्हणजे काय झालं, मला त्यावेळेला सांगितलं होतं की जी नेगेटिव्ह एनर्जी बाहेर काढल्यानंतर मला हातात आणि गळ्यात काहीतरी बांधायला दिलं होतं. आणि ते मी काय करत होती, कधी जरी बाहेर गेलं किंवा काय गेलं तर ते फ्रेंड्समध्ये दिसत होतं. मग मला 4 फ्रेंड्स विचारणार की हे नक्की काय झालं आहे गं, तू काय बांधलं हे, मला 10 जण विचारत होते. मग माझ्या डोक्यात काय आलं, हे 10 विचारण्यापेक्षा ना हे काढलेलं चांगलं आहे म्हणून मी हातातलं काढलं आणि गळ्यातलं पण काढून ठेवलं. आणि काढून ठेवल्यानंतर परत मला हा त्रास चालू झाला. मग त्यामुळं त्यांनी विचारलं की तुमच्या मुलीने हे गळ्यातलं का काढलं, त्यामुळं ती एनर्जी परत हिला त्रास देते. मग आता यापुढं होऊ नये ना, त्यासाठी तुम्ही काय करा, जे काय आम्ही देतो आहे तिला घालून ठेवा. जोपर्यंत तुम्ही ते म्हणजे तिच्या ह्याच्यातून हे होत नाही, तो त्रास तिला लागू नये, जर तुमची इच्छा असेल तर तिला ठेवू द्या गळ्यात, असं सांगितलं. तुम्ही ते घातलं का परत? हो, घातले गळ्यात. म्हणजे आता सेफ आहे? सेफ म्हणजे काय, मला ती एनर्जी आहे
ती मला काही हानी पोहोचवू शकत नाही, पण तिचा एक थोडंफार अस्तित्व आहे ते. अस्तित्व आहे आणि तिचा त्रास मला कंटिन्यू चालूच राहणार आहे. कारण की जोपर्यंत त्या एनर्जीला तुम्ही बांधून ठेवत नाही किंवा काय करू शकत नाही, तोपर्यंत ती एनर्जी मला त्रास देणार म्हणजे ह्याच्यावर त्या गोष्टीवर परमनंटली सॉल्युशन अजून तरी काय भेटलेलं नाही. नाहीच. आणि मला किती जणांनी सांगितलं की तू झोपताना तुला झोप येत नाही ना, तो हनुमान चालीसा लाव किंवा स्वामींचं तारक मंत्र लाव. मी हे सगळं ट्राय करते रोज, म्हणजे रोज 2:45-4 वाजेपर्यंत मी तारक मंत्र लावते आणि हनुमान चालीसा लावते की एनर्जी आपली ती येऊ नये किंवा मला त्याचा त्रास होऊ नये. ती एनर्जी घरात माझ्या येणार नाही, पण ती एनर्जी मला त्रास देणार. त्यासाठी मी स्वतःच्या सुरक्षेसाठी मी हे करते. म्हणजे तुम्हाला रात्रभर जो झोप येत नाहीये, मग तुम्ही दिवसा वगैरे कुठे रेस्ट वगैरे करता का? अजिबात नाही. मला दिवसासुद्धा झोपत नाही. म्हणजे तुमची अशी आहे तरी किती तासाची झोप मग? मी मोजले तर 2च तास किंवा 3 तास झोपते मी. बापरे. बर. आणि मी त्याच्यासाठी मी डॉक्टरांना पण विचारलं. मला असं वाटलं की मला या गोष्टी काही नसतील किंवा त्या एनर्जी किंवा निगेटिव्ह एनर्जी काय असं नाही आहे, तर आपण थोडंसं एक दुसऱ्या बाजूने विचार करू. मी सायकॅट्रिस्टकडे पण थोडंसं हे केलं, तिथं पण अपॉइंटमेंट घेतली. त्यावेळेला कसं होतं माझं कंडिशन की मला बोलता येत नव्हतं ना, तर डॉक्टरांनी सांगितलं की जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी ट्रीटमेंट देऊ शकत नाही. त्यानंतर आता मी सध्या अजून परत ते सायकॅट्रिस्टचं ट्रीटमेंट घेणार आहे. बघू आता काय रिझल्ट येतं. बरं. तर मित्रांनो, हा होता पूजा मॅमसोबत घडलेला इन्सिडन्स. ह्या अनुभवात तुम्हाला काय शिकायला भेटलं नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तर चला आता आज इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.